न बोलायचं, तरी पण मी थोडासा प्रयत्न करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या कॉलेजचे प्राचार्य आदरणीय IT शिंदे सर, औ शिक्षण मंडळाचे सचिव आदरणीय खडसे सर, आपले सर्वांचे लाडके प्राचार्य बाबा, व्यासपीठातील सर्व मान्यवर, आज प्राचार्य म्हणून म्हणजे मगाशी त्यांनी म्हणाला की मी फार माझं नातीनं आले असे प्राचार्य प्रणित निकम, उपप्राचार्य माधवी पवार, त्यांची सगळी शिक्षक आणि शिक्षकाची टीम, तुमचं सगळ्यांचं मी कौतुक आणि अभिनंदन करते. खरं तर आज मी तुम्हाला एक हे सांगतेय, सल्ला देते की तुम्ही एक काम करा, घरी जाऊन तुमच्या आईकडून आज दृष्ट काढून घ्या. तुम्ही खूपच छान शिकवलं, चांगलं व्यवस्थापन केलं आणि मुली खूप छान दिसतायत साड्यामध्ये. मुलं पण एकदम अप टू डेट छान आलेली आहेत. दुसरं असं की मला एक सांगायचं की आजचा हा जो शो आहे, रियालिटी शो आपण म्हणूया, हो, हा प्रणित निकमचा जी टीम आहे त्यांनी खूप चांगला पार पाडला. आता मी जर मार्क द्यायचे म्हटलं तर मी 10 पैकी 10 मार्क तुम्हाला देईल. इथं महागुरु दोघं बसलेले आहेत. IT शिंदे सर आहेत, हे 1 नंबरचे महागुरु. 2 नंबरचे महागुरु येते आपले आबा दौंड सर. हे दोघं तुम्हाला किती मार्क देतील ते त्यांचं ते ठरवतील, पण मी तुम्हाला 10 पैकी 10 मार्क देते. आज तुम्हाला कळालं असेल की शिक्षक होणं म्हणजे काय असतं. काल 5 सप्टेंबर झाला, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस. एक शिक्षक राष्ट्रपती झाला या देशाचा. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त हा दिन आपण साजरा करतो. आज आपल्या शाळेत हा दिन साजरा झाला आणि खरं तुमचं कौतुक वाटावं असं खूप चांगलं काम तुम्ही केलेलं आहे. आजचा हा शिक्षक दिन, जे शिक्षक झालेत आणि विद्यार्थी म्हणून जे बेंचवर बसले होते त्यांच्या सगळ्यांच्या मनात राहील, आठवणींच्या तो कोंदणात राहील. आजचं हे सगळं भारावलेलं वातावरण बघून मला माझा शिक्षक दिन आठवला जेव्हा मी 7वीत होते. मग मगाशी जसं प्रणितनं सांगितलं की काही मुलं बोलू देत नव्हती काय वर्गात, म्हणजे तुमची काय गडबड झाली, तुम्हाला बोलता येत नव्हतं, तुम्ही बोलतो झाला, तुमची कुणी तोंड बंद केली, तर असा एक माझ्याही आयुष्यातला एक शिक्षक दिन येतो. मी 7वीत होते. म्हणजे 7वीचं वय एकदमच छोटं, साडी वगैरे नेसून गेले, केस छोटे छोटे बॉबकटवाल्याने एक आंबाडा बांधून गेले होते. शिकवायला सुरुवात केली, गणित शिकवायला सुरुवात केली, मुलांकडे पाठ झाली आणि माझ्या डोक्याचा आंबाडा सुटून झाली पाठी. स्टेज डेअरिंग तर पहिल्यापासून होतं, पण हे अशी फजिती झाल्यानंतर काय करायचं मला माहित नव्हतं. माझाच वर्ग होता तो, मुलं हसायला सुरुवात झाली आणि मग मी तेव्हा पण चांगला दम टाकला होता. मी आज शिक्षिका आहे म्हणून मी तुम्हाला काय बोलत नाही, बाहेर यायला तेव्हा बघेन तुम्हाला. त्यात माझा एक वर्ग मित्र होता, त्याच्या आदल्या दिवशी मी त्याचं एक कासव ओढ्यात नेऊन सोडलं होतं. त्याला एका ओढ्याच्या काठाला त्याचं घर होतं, त्याला एक कासव सापडलं होतं. त्याने मला आदल्या दिवशी त्याच्या घरी बघायला नेलं होतं आणि ते रांजणात त्यानं मला दाखवलेलं आणि मी त्याला म्हटलेलं त्याला एकट्याने तू ठेवू नकोस, आपण त्याला सोडून देऊ. त्यांनी त्यावेळेस माझं ऐकलं, पण ते कासव हरवलं तर त्याला दुःख होतं. दुसऱ्या दिवशी तो वर्गात मोठ्या मोठ्याने हसत होता आणि माझा पिरियड कसा होणार नाही त्याला असं वाटत होतं आणि मध्येच तो म्हणाला, तू माझं कासव काय सोडून दिलं. हा असं माझा शिक्षक दिन म्हणजे जेव्हा जेव्हा 5 सप्टेंबर येतो तेव्हा तेव्हा मला शिक्षक दिन आठवतं. कासव बघितलं तरी सुद्धा मला टीचर्स डे आठवतं. अशा बऱ्याच आठवणी तुमच्याकडे असतील. आज तुम्हाला असं कळालं असेल की शिक्षक होणं म्हणजे काय, तर तुमच्यासारख्या पोरांना म्हणजे गुणी आणि थोडं जरा जास्तच कळतं अशा मुलांना शिकवणं म्हणजे काय असतं हे तुम्हाला कळालं असेल. म्हणजे तुम्हाला काय शिकवायचं, तुम्हाला काय सांगायचं की तुम्हाला असं वाटत असतं की आम्हाला सगळं सगळं कळतं. म्हणजे हा माझा अनुभव आहे. मी नवीनच नोकरीला लागले होते इथं. 11वीची क्लास टीचरशिप होती, 11वी सायन्स बी. तो दादासाहेब थोडा म्हणजे तुम्हाला असं म्हणावं की तुम्ही 16 वर्षाचे आहात, 17 वर्षाचे, तुमचं वय म्हणजे काहीतरी करायचंय. शिवाजी महाराजांनी तोरणागड 16व्या वर्षी जिंकला होता, तर तुमच्यातला एक जण पुढे उभा राहतो आणि म्हणतो, मॅडम तुमच्या वयात ना शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. तर तुम्ही अशी मुलं असता पण तुम्ही गुणी असता. चांगले शिक्षक मिळायला, चांगला गुरु मिळायला भाग्ययोग लागतो, तसं चांगले विद्यार्थी मिळायला सुद्धा भाग्ययोग लागतो. असा चांगला भाग्ययोग डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नशिबात असावा म्हणून हा शिक्षक राष्ट्रपती झाला. अजून या भारत मातेचा मला आणखीन एक पुत्र आठवतो की जो शिक्षक होता आणि पुन्हा राष्ट्रपती झाला, ते म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना असा पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्हाला आता काय व्हायला आवडेल, तेव्हा त्यांनी एका दमात उत्तर दिलं होतं की मला शिक्षकच व्हायला आवडेल. मला वाटतं की शिक्षकाला दिलेला हा खूप मोठा सन्मान आहे. त्याला 4थीला खूप चांगले मार्क्स पडले. ते केंद्रात पहिलं आलं
त्याच्या वडिलांना असं वाटायचं की माझ्या पोरानं तहसीलदार व्हावं, चांगलं प्रतिष्ठा मिळवावी, पैसे कमवावे आणि चांगलं आयुष्य जगावे. भेटून टाकली सारे जगणे दिसले तिच्या त्या कंचाला टिटकाळीने. हे असतं शिक्षक म्हणून. शिक्षक म्हणजे फक्त दोन टोलातली टोलवा टोलवी नसते, तर ती ज्ञान साधना असते अशी प्रचंड. आणि म्हणून स्वामी विवेकानंद असं म्हणतात की पुअर टीचर टीच ओनली टीचर्स, गुड टीचर डेमॉन्स्ट्रेट अँड द बेस्ट टीचर इन्स्पायर द स्टुडंट. जो प्रेरणा देतो तो चांगला शिक्षक असतो. तुमच्या मनात असे चांगले शिक्षक असतील. माझ्याही मनात आजच्या ह्या शिक्षक दिना दिवशी माझे चांगले शिक्षक मला आठवतात. ते आपल्याला काय शिकवतात, तर माझ्या एका शिक्षकाने मला सांगितलं होतं की कागद असा हातात घेतला की त्याला समास पाडायचा. आजपर्यंत मी कागद हातात घेतला की मी समास पाडूनच लिहायला सुरुवात करते. एक छोटीशी गोष्ट असते. मेन्से सर नावाच्या एका माझ्या शिक्षकाने मला सांगितलं होतं की कविता पुस्तकं ही लेकरासाठी जपायची असतात. मी आयुष्यभर आतापर्यंत लेकरासारखी जपत आली, पुस्तकांच्या गुंतत आली. आणि माझे शिवसर नावाचे एक मराठीचे सर होते. त्यांनी मला एक कविता शिकवली होती. गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे सांग लागला मला तुझा रे तुझा लळा. संध्याकाळी माळावरती पतंग उडवीत फिरताना तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता असताना.